वेलकम बॅक गाईस. पावसाचं वातावरण झालेलं आहे. परत दिवसभर खूप ऊन पडतं, चांगलंच गरम होतंय आणि बरोबर 4-4:30 वाजता पावसाचं वातावरण. आणि गावाकडे आलं की काही ना काहीतरी कामं चालतात. आता चालू होतं लाकडं फोडायचे, तर सकाळपासनं लाकडं फोडायचं काम चालू होतं. तर गावाकडे आलं म्हटलं की चुलीवरती जेवण असतं. गॅस पण आहे, पण चुलीवरचं जेवण बनतं घरात. आणि आल्यावरती मग अशी कामं चालत राहतात. आता हे घर आहे आमचं. या घराला कारण रोडला घर असल्यामुळं बरीच धूळ येते, म्हणून आम्ही याचं एक ग्रीन कलरचं कापड मारून ठेवलेलं आहे की धूळ जास्त आतमध्ये नाही आली पाहिजे. आपली गाडी लावलेली आहे इकडं. तर आज माझा प्लॅन आहे सोलापूरला जायचं. इथून सोलापूर जसं मी म्हणलं एक आधीच्या व्हिडिओमध्ये 30-35 किलोमीटर आहे. तर टू व्हीलरच घेऊन जायचं चालू आहे, गाडी कुठं घेऊन जाऊ. तर इकडं लाकडं लावायचं काम चालू आहे. आणि इथं झाड होतं खूप मोठं, ते तोडलं आहे. ते तोडायचं कारण एकच, कारण ते एवढं मोठं झालं होतं ना, तर त्याच्या मुळ्यांमुळं अख्खं घराचं जे परिसर होतं, म्हणजे जे आहे बांधकाम वगैरे, ते फाटायला सुरुवात झाली. आणि गावाकडची जमीन कशी भुसभुशीत जमीन असते, काळी जमीन, म्हणून ते फाटायला पटकन चालू होतं. आता इथं दिसत असेल तुम्हाला, झाडाच्या मागं भिंत फाटत होती आणि पूर्ण एका साईडला येत होतं. तर म्हणून हे झाड पूर्ण तोडण्याशिवाय काय ऑप्शन नव्हतं. पण झाड म्हणजे आम्ही आता इथं बऱ्याचपैकी सगळे झाडं लावणार आहेत. आता नाही, नेक्स्ट टाईम जर आलो ना तर झाडं वगैरे लावतो. आणि आज बनलं आहे सगळ्यात फेवरेट मटण. तर थोड्याच वेळात आपल्याला खायचं आहे मटण. 3-4 घंटे झालं एवढं तोडायचं चालू आहे. जाम मजबूत आहे बरं का हे. मशीनसुद्धा आणली आहे तरी ते निघत नाही आहे. ओट्स वगैरे खाल्लेले आहेत आणि थोडेसे पोहे. तर आज मे बी जास्त काप्स जाणार आहेत, हाय काप्स जे असणार आहेत. तर इकडं पावसाची सुरुवात पण झालेली आहे. तर बिर्याणी, चला जेवण करतो आणि भेटतो मग तुम्हाला. नवीन गेस्ट आलाय आमच्या घरी, हे बघा तुम्हाला दाखवतो झूम करून. ओळखा कसं आहे. हो, मस्त काहीतरी टार्गेट करतोय तो. येतोय, चांगलाच मोठा शर्ट आहे. जेवण झालंय आणि बसलोय बाहेर. आळस आलाय चांगलाच, कारण राईस थोडा जास्तच खाल्लाय. आता रात्री कार्ब्स खायचे नाहीत, पण बघूया. पाऊस पण पडतोय म्हणून वॉक करायचं आहे, तर थोड्या वेळात वॉक करेल. पण ठीक आहे, झोप पण आली थोडीशी. द नेक्स्ट डे. हॅलो आपली यूट्यूब फॅमिली, वेलकम टू आवर न्यू व्हिडिओ. व्हिडिओची सुरुवात झाली आहे सकाळी 10 वाजता. आणि 10 वाजताच आज आंघोळ करून ब्रश करून रेडी आहे. आणि काल गेलो होतो मी सोलापूरला, आणि येताना कंटाळा आला होता आणि काल पाऊसही खूप चालू होता. तर आता चाललोय मी परत एका ठिकाणी, दाखवतोच कुठं चाललोय मी. तर मी इकडं गावात आल्यावरती मी प्रत्येक वेळेस जातो. तर प्लॅन होता की टू व्हीलर घेऊन जायचा, बट ऊन थोडंसं चांगलंच पडलंय, तर बहुतेक आपली गाडी घेऊन जाऊ. तर चला बघूया आजचा दिवस कसा जाईल. आणि पुण्याला कदाचित मी उद्या परत निघेल. उद्या आहे बुधवार आणि उद्याच पुण्याला जाईल. आहेत अजून सुट्टी, जाऊया, कारण जिम ही बंद आहे आणि डाईट ही प्रॉपर अजून होत नाही. गाडी एवढी घाण झाली होती पावसामुळे, आणि इकडं रोडचं काम चालू असल्यामुळे ना
सर्व धूळ वगैरे गाडीवर बसले होते, गाडी वगैरे पुसली आहे चांगली. आणि थांबलोय, एक काहीतरी घ्यायचंय जे मी पुण्यावरनं घेऊन आलोय. आणि एक हिंट देतो. हिंट म्हणजे रिसेंटली आपण असं काहीतरी अचीव केलं होतं, तर तेच आहे. तर तेच मम्मी घेऊन येते, तीच वाट बघतोय. तर चलो, निघालो, एकटाच निघालोय. आणि असे काही गावात आमच्या घर आहेत बऱ्यापैकी. एवढे घर सुधारली आहेत ना, आधी एवढं काहीच नव्हतं. हे सगळं सगळं जंगल टाईप होतं. आता गावागावामध्ये आधी ऍक्टिव्हा सारख्या गाड्या पण नव्हत्या, आता ऍक्टिव्हा सारख्या गाड्या आल्या. त्यात आधी बघितलं तर गावामध्ये खूप होंडाच्या CD डिलक्स, त्या बजाजच्या गाड्या वगैरे चालायच्या. पण आता ऍक्टिव्हा वगैरे, ओला वगैरे गाडी, इलेक्ट्रिक गाड्या सुद्धा आलेल्या आहेत, चार्जिंग पॉइंट सुद्धा आलेले आहेत. भारी वाटतं कधी कधी. आणि हे जे आहे, हे या भिंतीच्या माग, तर या भिंतीच्या माग जनावरांचा बाजार भरतो प्रत्येक गुरुवारी. जसं मी सांगितलं माझ्या व्हिडिओमध्ये की आमच्या गावाचा आठवडे बाजार हा गुरुवारचा असतो. आणि तिथंही आठवडे बाजारामध्ये जनावरांचा बाजार असतो. जनावरांचा बाजार म्हणजे जिथं जनावरांची खरेदी विक्री केली जाते. नवीन जनावर घेतले जातात, काही शेतकरी लोक किंवा काही विकले जातात, तर तिथं होतात. त्याच्यानंतर गावात म्हणजे गावात एंट्री जर झाली ना इथून, तर इथून माझं घर एक ऑलमोस्ट 2 किलोमीटर असेल आतमध्ये. गावात एंट्री व्हायच्या पहिलंच असे काही शॉप्स आता चालू झालेले आहेत. सर्व सर्व दुकानं आहेत तिथं, फळांची, मोबाईलची. त्यात अजून काय काय, स्वीट्स. आता आलो आपण आपल्या मेन हायवेला. आपल्या गावाचं नाव बेगमपूर. बेगमपूर आणि त्यात एक मिनिट, बेगमपूर गावाचं नाव. आणि या साईडला घोडेस्वार का इंद्रानगर, हा इंद्रानगर म्हटलं जातं. आता शाळाही चालू झालेली आहेत, सगळे लेकरं शाळेला चाललेत. शाळाही गावातच आहे. गावामध्ये आय थिंक 12वी पर्यंत कॉलेज आहे. आणि 12वी नंतर मग तुम्हाला एकतर सोलापूरला किंवा पुढं मंगळवेढा गाव आहे, तिकडं कॉलेज वगैरे भेटतील, FY SY वगैरे. आणि आधी लहान असताना रोज ज्यूस पिल्याशिवाय जात नसायचो मी. अजून एक गोष्ट दाखवायची मला तुम्हाला गावातली, जी मेन गोष्ट आहे, आणि ती आहे हा जो छोटा ब्रिज दिसतो, तर हाच ब्रिज होता आधी आमच्या गावातून दुसऱ्या गावाला कनेक्ट होता. आणि आता हा नवीन हायवे झालेला आहे. तर हा ब्रिज आहे म्हणजे ही आहे भीमा नदी. आता पूर्णपैकी पाणी सुकून गेलेलं आहे, पण या नदीच्या या साईडला माझं घर आहे. मी आता फिरून आलेलो आहे. तर घरापासून नदी ही फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे, घराच्या मागच आहे. पाणी एवढं असतं ना, कधी कधी पुरामध्ये या ब्रिजच्या वरतून पाणी जायचं, म्हणून हा नवीन ब्रिज वगैरे बनवण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये अजून ह्या नदीमध्ये आम्ही लहान असताना रोज आंघोळ करायला वगैरे यायचो, कारण घराच्या जवळच होतं. तर आपण आलेलो आहेत आपल्या गावाच्या थोडस पुढं माचनूरला, जे आहे एक छोटस देवस्थान. छोटस म्हणजे खूप मोठं आहे देवस्थान, सॉरी, छोटं नाही, खूप मोठं आहे. तर मी आलो की येतो इथं प्रत्येक वेळेस आणि दाखवतो तुम्हाला कसं आहे मंदिर. आणि त्यामध्ये जी मी आता नदी दाखवली, ती नदी मध्ये एक छोटस मंदिर आहे, तेही दाखवतो तुम्हाला.
आता जाऊन पहिलं तर एक छोटस नारळ वगैरे घेऊ. इथं बाबांकडे नारळ घेतोय. नारळ, उदबत्ती, साखर, बेलाची पानं. इथं आय थिंक फेब्रुवारी मध्ये खूप मोठी यात्रा असते, म्हणजे मला बघायची. प्रत्येक वर्षी मी कधी कधी विचार करतो, म्हणजे घरचे म्हणतात जाऊ, पण काही ना काहीतरी कामच असतात त्यावेळेस. पण या वेळेस बघू, येऊ. आय थिंक इथं मागं आहे ना, दाखवतो. ते मागं जे ग्राउंड आहे, ग्राउंड वरती पूर्ण यात्रा भरते. आणि इकडं इकडं पण काहीतरी एक देवस्थान आहे किंवा समाधी आहे कसली तरी, मला एवढं माहित नाही. चला, नारळ वगैरे घेतले आपण. आणि बरं झालं लवकर आलो. जरा ऊन जास्त कडक व्हायच्या अगोदर हवा पण चालली आहे. इथं उसाचा रस आधी प्यायचो, आता बंद आहे. या टायमालाच उघडत नाही मला वाटतं. आहेत पण कोल्ड्रिंक्स वगैरे भेटतील. पण ज्यावेळेस आधी यायचो ना, उसाचा रस पिल्याशिवाय इथून जात नसायचो मी. आता बघा, मंदिर दाखवतो तुम्हाला. हे आहे माचनूरचं सिद्धेश्वर मंदिर. ह्याचे असे एंट्रन्स. आणि हे मंदिर बघा, आता केवढं मोठं मंदिर आहे. हे मंदिर बऱ्यापैकी कुठल्या कुठल्या मराठी पिक्चरांमध्ये पण दाखवलं गेलेलं आहे. पण खूप मोठं मंदिर आहे आणि खूप जुनं मंदिर आहे. तर नाही म्हणलं तरी 40-50 पायऱ्या असतील खाली उतरायला. आणि मग त्याच्या आतमध्ये मोठं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. तर हे बघा, वेलकम बॅक. तर जसं तुम्हाला मी म्हणलं की तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. आणि ज्या नदीत ते मंदिर आहे ते तुम्ही बघू शकता. आता ही नदी पूर्ण सुकलेली आहे, कारण पाणी काहीच नाही नदीमध्ये. आता ते गुरुजी बोलत होते की पाणी आता पावसाळा चालू होईल की वरतून बंधाऱ्यावरनं पाणी सोडलं जातं, त्यावेळेस हे जे मंदिर आहे हे पूर्ण पाण्यामध्ये असतं. तर आपण जाऊ शकत नाही, आता जाऊ शकतो. पण असं काही, ही भीमा नदी आहे. आणि बसलोय जरा निवांत, मस्त हवा येते. आणि आता घरी नाश्ता पण नाही केला. चलो. तर हे असं आहे आतमधनं मंदिर. आणि इथून इथून मी आतमध्ये आलो. तर हे मेन मंदिर आहे. आणि इथून आपण ते नदीमध्ये जो मंदिर आहे तिथं जातो. तर भाई आहे, शांत आहे. तर चला, आता जेव्हाही आपण येतो, आय थिंक इथं हे लावलंय, लोक प्री वेडिंग शूट करायचे. तर त्याच्यासाठी त्यांनी ते नोटीस लावले, प्री वेडिंग करण्यास सक्त मनाई आहे. तर असं काय मंदिर आहे. आणि बघूया आता नेक्स्ट इयर जेव्हा आपण येतो गावी त्यावेळेस येतो. आता दर्शन सोबत अजून एक काम, स्टेप्स कंप्लीट. रोज यायचं आणि 50 राऊंड मारायचे वर खाली झाले भाई दिवसाचे स्टेप्स. पण जस्ट जोक. तर चलो बॅक टू होम गाईज. आता आज तसंही काम काहीच नाहीये, पण ऑफिसचा लॅपटॉप घेऊन आलोय आणि काही ट्रेनिंग्स आहेत त्या कम्प्लीट करायच्या. तर आज त्या करायच्याच आहेत, कारण परत घरी जाऊन
इच्छा नाही आहे करायची, तर आज आहे वेळ तर त्या कम्प्लीट करून घेतो आणि टाइम शीटही भरायचं आहे. आणि मंडे पासून आपलं ऑफिस लॉग इन. सुट्ट्या संपल्या, त्यात काम करायचंय. इथं गावामध्ये आलो होतो डेअरीत, म्हटलं बघूया पनीर वगैरे भेटेल का. पनीर आहे पण लो फॅट नाही भेटणार, म्हशीचं आहे. तर ठीक आहे, काहीतरी प्रोटीन इंटेक तरी थोडंफार कम्प्लीट होईल. तर घेतलंय 200 ग्राम्स ऑफ पनीर आणि दही. दही पण म्हशीचंच आहे, बट ठीक आहे, ऑप्शन नाही. बघूया, सोयाबीन घेऊया आज. वेज प्रोटीन कम्प्लीट करूया, वेज सोर्स नि प्रोटीन कम्प्लीट करूया. चलो, वेलकम 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 बॅक टू द नेक्स्ट डे. सकाळी सकाळी मॅक्स प्रोटीनचं प्रोटीन बार, ज्यावेळेस डाएट कोक ऑर्डर केलं होतं त्यावेळेस प्रोटीन बार पण ऑर्डर केलं होतं. बाहेर थांबलो आहे आणि घरासमोर चालू आहे रस्त्याचं काम. नवीन रस्ता बनतोय. आज निघायचं होतं पुण्याला, बट प्लॅन चेंज झाला आहे. उद्या निघायचं आहे पुण्याला, कारण आज थोडंसं काम आहे. कारण हे रोडचं काम चालू आहे, तर ते काम व्यवस्थित करून घ्यायचं. आणि उद्या बघूया 10-11 वाजता निघूया पुण्याला. 10-11 वाजता निघलं की संध्याकाळी नाही 3-4 वाजतील घरी पोचूस तर. तर चला, भेटूया तुम्हाला पुढे. वेलकम बॅक. वॉक करायला आलो आहे, कारण काल पण रात्री माझा एवढा वॉक झाला नाही. आणि आत्ता वाजले दुपारचे 5. ऊन गेले. थोडंसं वातावरण आज थंडच आहे, कारण आज दिवसभर ऊन नव्हतं आणि जास्त गरम पण नव्हतं वाटत. कारण मला असं वाटलं की आज पाऊस पडेल, अजून पडला नाही आहे. आणि जसं मी म्हटलं की आज पुण्याला निघायचं होतं, बट आज घरी काही काम होतं म्हणून थांबलो. आणि उद्या आता पुण्याला निघेल. तर इकडं चाललो आहे वस्तीकडं. तर म्हणलं आता सरळ वॉक करायला जाऊया. मस्त वाटतं जरा. या गावात किंवा माझ्या गावामध्ये जास्त उत्पन्न ऊसाचं आहे. आणि जिथंही तुम्ही बघता इकडं ऊस सगळीकडं जास्त तर ऊसच लावलेला आहे. काही काही ठिकाणी आहे भाजीपाला, बट ऊसाचं उत्पन्न जास्त आहे माझ्या गावामध्ये. कारण हा जो सेक्शन आहे ना, ह्याच्या मागच नदी आहे, तर पाणी कंटिन्यू असल्यामुळं ऊसाची शेती जास्त केली जाते शेतकऱ्यांकडनं. आणि सोलापूरला खूप मोठा साखर कारखाना असल्यामुळे ऊसाला भावसुद्धा चांगला मिळतो दरवर्षी. ट्रॅक्टर आहेत बघा, मस्त. ट्रॅक्टरवरती फुल गाणे लावून शेतकरी लोक त्यांची कामं करतात. मी आलोय गावामध्ये मेन रोडला, कारण एवढा कंटाळ येत होता घरी. आणि आज आहे गुरुवार, गावाचा बाजार, आणि घरचे गेलेत बाजार करायला. लय वेळ बसलो पण काय करू काय समजत नव्हतं. तर असं डोक्यात चाललं आहे की सोलापूरला जाऊ. सोलापूर आहे आय थिंक 40 किलोमीटर्स, 1 तास टू व्हीलरवरच. तर विचार करतोय जाऊ का नको. 5 वाजले, जाऊन येऊ तर 7-8 वाजतील. बट बघू, तसंही काही काम नाही आहे. आणि पावसाचं वातावरण म्हणजे 50% दिसतंय, 50%. चला, ठरवलंय आणि निघालोय मी सोलापूरमध्ये, माझ्या गावापासून. फर्स्ट टाईम
टू व्हीलरवरती चाललो आहे मी सोलापूरला. मोठी गाडी पण होती पण जस्ट असं वाटलं टू व्हीलरवरती जाऊ तर निघालो आहे. 5 वाजलेत. जायला 1 तास लागेल, यायला 1 तास. 8 वाजेपर्यंत येऊ रिटर्न. तर पाऊस आला नाही पाहिजे, आला तरी काय टेन्शन नाही. पण सो फर्स्ट स्टॉप सोलापूरमध्ये, सोलापूर डी-मार्ट रस्त्यातच आहे. तर म्हटलं चला जाऊया आणि बघूया. कारण ऑलमोस्ट आलो आहे मी सोलापूरमध्ये. म्हणजे 5 कमी असताना मी सोलापूरमध्ये निघालो होतो आणि बरोबर 6 वाजता आलो आहे. म्हणजे 1 तास बरोबर लागतो सोलापूरला यायला. सेकंड स्टॉप सोलापूरमध्ये अफजान ज्यूस. म्हणजे मी तर आधी काही वर्षांपूर्वी ज्यूस पिला होता तर मला आवडला होता. मी ज्यूस नाही बट क्रीम फ्रूट सॅलड मागवलं आहे. चांगलं आहे तिथं बऱ्यापैकी आयटम्स. बट असं वाटलं ज्यूसपेक्षा सॅलड खाऊया. लेट्स ट्राय दिस. असं काय आहे क्रीम फ्रूट सॅलड. थोडीशी शुगर आहे. ओके. थर्ड स्पॉट इन सोलापूर. मी एक हॉटेल सर्च केलं होतं टू हॅव द बेस्ट सीख मटन शीख. द हॉटेल बडेमिया इन सोलापूर. ट्राय करतो आहे, बघूया. बिर्याणी नॉट दॅट एवढी काही खास नाही आहे बट शीख चांगली. सोलापूरमधला लास्ट स्पॉट खरंच द ओल्ड मुंबई आईस्क्रीम. आणि शेवटचा फालुदा खायचा आहे. तर आता एक खवा पोळी खाल्ली आहे जॅगरीवाली. बट येस, आता इथून पुढं पुण्याला गेल्यावरती लाईट ऑन पॉईंट आणि सगळ्या गोष्टी ऑन पॉईंट. लास्ट आहे आणि हे व्हिडिओमध्ये सांगतो आहे मी. आणि सोलापूरमध्ये ओल्ड मुंबई आईस्क्रीमचं आउटलेट खरंच खूप मोठं आहे. मला स्वप्नील बोललं होतं ओल्ड मुंबई आईस्क्रीममध्ये शुगर फ्री ऑप्शन आहे, टेंडर कोकोनट. बट इथं म्हणतात नाही शुगर आहे, माहीत नाही. बट चला, लास्ट आईस्क्रीम आणि इट्स डन. फायनली द लास्ट फालुदा. गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक. आज आहे फ्रायडे आणि आज निघायचं आहे पुण्याला. तर सकाळी लवकर उठलो होतो, आंघोळ वगैरे झाली आहे आणि नाश्ता करून घेतो. आणि आज सरांनासुद्धा फोन केला होता, सुदर्शन सरांना, की पुण्यात आल्यावरती ऑन पॉईंट डाईट आता करायचे आहे. दिस इज द लास्ट डे. आणि चला आता निघूया, कारण पावसाचं पण वातावरण दिसतं आहे आता. म्हणजे अजून घरच्यांचा नाश्ता व्हायचा आहे. नाश्ता वगैरे झाला की निघेल लवकरच. 9:30 झालेत तरी अजून 1-1.5 तास लागेल. म्हणजे तसे 11 वाजतीलच निघायला. विचार केला होता 9ला निघू, बट ठीक आहे, निघताना उशीर होतोच. वेलकम बॅक गाईज. आपण आलेलो आहेत पुण्यामध्ये. जास्त शूट करायला भेटलं नाही कारण मी नॉनस्टॉप गाडी चालवली आणि लवकरात लवकर आलो. म्हणजे 5 तास तरी लागले. ट्रॅफिक होती थोडी हडपसरमध्ये. आणि आल्यावर आता मी चाललो आहे आपले अंडे आणि चिकन रिस्टॉक करायला. आणि माझ्यासोबत आहे पिऊ. ती पण आली आहे आज, कारण उद्या शनिवार रविवार तिला सुट्टी शाळेला, तर ती इकडं राहणार. तर पिऊ
आम्ही गावी गेलतो. काय बोलते आता? आशू मामा आणि आई बाबा गावाला गेलो होतो आणि मी घरी बसले होते. आज आले गावाकडून आणि तसं पण आम्ही पावसात भिजून आलो. आत्ताच मी माझे कपडे चेंज केले आणि अंडा आणि चिकन घ्यायला जायला. बस झालं. अच्छा, ती थोडीशी भिजली होती, तिचे कपडे आम्ही चेंज केलेत. तर चला आता तर पहिली भूक लागली आहे. पहिलं अंडे आणि चिकन घेऊन काहीतरी बनवतो, खातो आणि मग तुम्हाला भेटतो.